हॅलो फ्रेंड्स, आलं घातलेला चहा आपल्या सगळ्यांनाच प्रिय असतो. अद्रक शिवाय चहा घ्यायचाच नाही असं शास्त्र जणू घराघरात बनलेलं असतं. परंतु बऱ्याचदा चहामध्ये आलं घेतल्यामुळे पित्त वाढतं, सर्दी खोकला निश्चितच कमी होतो. परंतु आपल्याला जर वजन कमी करायचं असेल, पोटावरची चरबी कमी करायचं असेल तर हे आल्याचं पाणी नक्की कसं करायचं आणि कधी घ्यायचं हेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर अद्रक हे उत्तम पाचक आहे, वात आणि कफाला कमी करणारा आहे. त्याचबरोबर ते उत्तम अँटीऑक्सिडंट देखील आहे. त्यात जिंजरॉल आणि शेगॉल नावाचे कंपाऊंड्स असतात जे की कॅलरीज बर्न करण्यासाठी खूप उपयोगी ठरतात. त्यात व्हिटॅमिन ए, डी आणि के देखील प्रचूर मात्रेत असतात. त्यामुळे एकंदरीतच आपल्या आरोग्यासाठी हितकारी असं हे आलं आहे. आणि आता थंडी देखील सुरू होणार आहे, त्यामुळे वाढलेला वात कमी करण्यासाठी, सूज कमी करण्यासाठी देखील आलं उपयुक्त आहे. याचा उपयोग आपण पोटावरची चरबी कमी होण्यासाठी आणि वजन कमी होण्यासाठी कसा करू शकतो, तर दोन प्रकारे आपण करू शकतो. एक तर जेवणाआधी तुम्हाला अर्धा इंच आलं किसून घ्यायचं, त्यात थोडं सैंधव मीठ टाकायचं आणि ते खायचं आहे. चावून शक्य नसेल तर त्या साध्या पातळ चकत्या करायच्या, त्यावर सैंधव मीठ टाकायचं आणि त्या खायच्या आणि त्यानंतर जेवणाला सुरुवात करायची. अपचन, बद्धकोष्ठता दूर होऊन तुमची पचनक्रिया सुरळीत झाली की वजन आपोआपच कमी होतं. आणि दुसऱ्या प्रकारे म्हणजे आल्याचं पाणी घेऊ शकता. तर पाणी तयार करण्यासाठी 1 ग्लास पाणी तुम्हाला उकळत ठेवायचं आहे. अर्धा इंच आलं धुवून किसायचं आणि त्यात टाकायचं आहे. अर्धा ग्लास शिल्लक राहीपर्यंत ते उकळू द्यायचं. मग गॅस बंद करायचा आणि कोमट असताना ते सावकाश घ्यायचं. दुपारच्या जेवणानंतर आणि रात्रीच्या जेवणानंतर दोन्ही वेळा तुम्ही घेऊ शकता.